आणखी एक केस तुमच्याकडे पेंडिंग आहे सध्या, जी जी मधल्या काळात महाराष्ट्रात खूप चर्चा झाली, बीडच्या सरपंच देशमुख हत्येची. ते फार म्हणजे महाराष्ट्राला हादरवणारं खरं तर प्रकरण आहे. तुम्हाला त्याच्यात वेळ द्यावा लागणार आहे. तुमच्या केसच्या डिटेल विचारत नाही, पण तुम्ही उज्ज्वल निकम स्टाईल या केसमध्ये तुम्ही काय सांगू शकाल आज, की या केसला कुठे नाही, मॅटर ती सबज्युडिस आहे, अंडर ज्युडिशियल कन्सिडरेशन असल्यामुळे मी त्यावरती भाष्य करणे योग्य होणार नाही आणि करूही नाही. पण वकिली आता चालू राहणार आहे पुढे. आता सध्या कुठल्या हाय प्रोफाईल केसेस आहेत किंवा सध्या कुठल्या महाराष्ट्रात अनेक हाय प्रोफाईल केसेस आहेत माझ्या, आणि अनेक ज्यांच्या घरी ज्यांचं मरण पावलेलं आहे, ज्यांच्यावरती अत्याचार झाले, त्यांचे सतत फोन आलेत. म्हणजे एका बाजूला आनंद बघतोय मी चाललो म्हणून असं आरोपींच्या पार्टीमध्ये, एका बाजूला दुःख देखील बघतोय. त्यातून काय करावं याची निवड मला करायची आहे, आणि मी तुमचाही सल्ला घेईल या बाबतीत. आमचा सल्ला दिला आम्ही कोण आहोत. पण मला एक सांगा, नेहमी मला हे पत्रकार असल्यापासून मला हा प्रश्न पडायचा की तुम्ही एक नाव असलेले वकील आहात, तुम्ही नेहमी सरकारी पक्ष म्हणून, विशेष सरकारी वकील म्हणून तुम्ही भूमिका केली. वकिलांचा एक असा प्रोफेशन की जेव्हा तुमचं नाव असतं त्या नावाचा पैसा अनेक वकिलांना मिळतो. फक्त काही तास उभं राहण्यासाठी काही वकील लाखोंची फीज, अगदी करोडोंची फीज काही वकील घेतात. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण हे सगळं सोडा, प्रायव्हेट प्रॅक्टिस करावी, मोठं वकील व्हावं? तुम्हाला तर आरामात तुमच्याकडे मोठ्या केसेस आल्या असं वाटलं नाही कधी? नाही, पण हे बघा, नाव होणं फक्त किंवा पैसा मिळवणं हे उद्दिष्ट माझ्यासमोर कधीच नव्हतं. कारण हे जर असतं तर मी फार काळ सरकारी वकील म्हणून कामही केलं नसतं. आज लोकांना निश्चित वाटतं तुमच्यासारखा हा प्रश्न की बाबा मी खाजगी आरोपींची का वकिलीपत्र करत नाही, पण माझ्या आयुष्यात काही ध्येय आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, आणि त्या प्रिन्सिपलनुसार मी चालत असतो. आता तुम्ही एक अशा सभागृहात जातात, तुम्ही मगाशी म्हटलात की वरिष्ठांचं सभागृह आहे, तिथे अनेक मोठी मंडळी तुम्हाला भेटतीलच, देशातली नावाजलेली लोक आहेत, पण जनतेचं ते सभागृह आहे. आपण महाराष्ट्रात कालच एक प्रकार बघितला की विधानभवनाच्या प्रांगणामध्ये कार्यकर्ते येतात, नेत्यांसोबत हाणामाऱ्या करतात, कधी लोक जाता येताना एकमेकांना काय टॉन्ट्स मारतात, आवाज काढतात. हा सगळा प्रकार इथे आपण महाराष्ट्रात बघतो, ज्या महाराष्ट्रातून आपण तिथे जाणार आहात. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं निकम? नाही, निश्चितपणे वाईट तर वाटलंच. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की विधानभवनाच्या परिसरात असं प्रकार होणं आणि या थराला जाणं ही महाराष्ट्राची बदनामी आहे, आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जी अध्यक्ष महोदयांना विनंती केली आहे की या बाबतीत कडक निर्णय व्हावेत. नंबर 1 त्यांनी सांगितलं की विधानभवनात हाऊस चालू असताना येणारे लोकांवरती देखील नियंत्रण असणं आवश्यक आहे. फक्त मारामारीच्यातून काही वाईट प्रकार आणखी घडला असतात तर किती आमची शर्मेने मान खाली गेली असते. अगदी महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला हे शोभत नव्हतं. खरं म्हणजे असा प्रकार का घडला, काय नाही घडला याची चर्चा करण्यापेक्षा असे प्रकार घडू नये याकरता संबंधित नेत्यांनी देखील जबाबदारीने वागलं पाहिजे. संबंधित नेते आपल्या कार्यकर्त्यांना आवरत नाहीत. संबंधित नेते वाचाळसारखं बोलतात आणि वाचाळवीरांच्या बोलण्यामुळे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतात. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या बाबतीत माझी देखील एक या राज्याचा नागरिक म्हणून अध्यक्ष महोदयांना विनंती असेल की या बाबतीत सखोल चौकशी होऊन कठोर निर्णय घेतले गेले पाहिजे की भविष्यकाळात अशा प्रकारचं कृत्य लोकशाहीच्या मंदिरामध्ये होणं हे केव्हाही पाप आहे. खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुमच्याकडनं ते म्हणून हे जास्त महत्त्वाचं आहे. निकम साहेब, आज तुम्ही आमच्या टू द पॉईंट कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याच्याबद्दल तुमचं खरंच खूप आभार. कारण काही प्रश्न अशी होती जे विचारणंही गरजेचं होतं. तुमची कारकीर्दही त्यातनं लोकांना कळावी. आम्ही एक प्रकारे आपण छोटेखानी उजळणी केली असं म्हणूया, आणि नवीन आता तुम्ही एका इनिंगला सुरुवात करताय, त्या एका इनिंगसाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप धन्यवाद.